आज आपण एका अशा सिद्धांतावर बोलणार आहोत जो विश्वाबद्दलच्या आपल्या कल्पनांनाच आवाहन देऊ शकतो. ही आहे सतीश बी थोरवे यांच्या शोधनिबंधावर आधारित विश्वाची एक नवी कहाणी. कधी विचार केलाय की ज्या डार्क मॅटर आणि डार्क एनर्जीच्या शोधात आपण इतका वेळ आणि पैसा खर्च केलाय त्या खरंच अस्तित्वात नसतील तर काय होईल? आणि समजा या दोन्ही गोष्टी म्हणजे फक्त लक्षणं असतील, एका अशा खोल सत्याची जी आपल्या आजच्या विज्ञानालाही कोड्यात टाकते, तर हे कोडं नेमकं आहे काय? यासाठी आपल्याला ब्रह्मांडाच्या सगळ्यात मोठ्या पझल्सकडे बघावं लागेल. कारण आपलं जे स्टँडर्ड मॉडेल आहे ना, त्यात काही न उलगडलेल्या उणिवा आहेत. आपलं स्टँडर्ड मॉडेल खरं तर खूप यशस्वी आहे बरं का, पण काही गोष्टी समजावून सांगण्यासाठी त्याला काही बाहेरून आणलेल्या गोष्टी जोडाव्या लागतात. जसं की विश्वाची सुरुवात एका अनंत घनतेच्या सिंग्युलॅरिटीमधून झाली, हे एक गृहीतक आहे. मग आकाशगंगा एकत्र ठेवण्यासाठी एक रहस्यमय कोल्ड डार्क मॅटर लागतो. तिसरं म्हणजे विश्व वेगाने का पसरतंय हे सांगायला एक अज्ञात डार्क एनर्जी लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे मॉडेल असं मानतं की स्पेस टाईम म्हणजे एक आधीपासूनच अस्तित्वात असलेला स्टेज आहे ज्यावर हे सगळं घडतंय. पण जर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकाच ठिकाणी मिळाली तर? इथेच एंट्री होते एका नव्या कथेची, डायनॅमिक व्हॅक्यूम फील्ड थिअरी किंवा DVFT. हा सिद्धांत सांगतो की प्रत्येक गोष्टीची उत्पत्ती एकाच मूलातून झाली आहे. या थिअरीचा सगळ्यात मोठा आणि इंटरेस्टिंग भाग म्हणजे व्हॅक्यूम म्हणजे पोकळी ही रिकामी नाहीये. नाही, ते एक खरंखुरं भौतिक माध्यम आहे, एका अथांग महासागरासारखं. आणि याच महासागरातून सगळं काही जन्माला येतं. आणि या संपूर्ण विश्वाची ब्लूप्रिंट एका साध्या समीकरणात बसवली आहे. phi=ρ⁴I θ. घाबरू नका, हे खूप सोपं आहे. यातला रो म्हणजे अँप्लिट्यूड, जो ठरवतो की आपला वास्तव किती ठोस किंवा स्टिफ आहे. आणि थीटा म्हणजे फेज, जे आपल्या विश्वाचं घड्याळ आणि मोजपट्टी आहे, म्हणजे वेळ आणि अंतर. सगळं काही या एकाच समीकरणात. तर ही थिअरी सांगते की विश्व धडाम करून एका क्षणात तयार झालं नाही. ते टप्प्याटप्प्याने, अगदी क्रमाने याच व्हॅक्यूममधून हळूहळू उदयास आलं. आणि निर्मितीची सुरुवात बिग बँग नावाच्या स्फोटाने नाही झाली, तर ती झाली एका व्हॅक्यूम असंतुलनामुळे. कल्पना करा की तो शांत महासागर, त्यात एक लहर उठली. बस, तिथूनच सगळी सुरुवात झाली. तर हा क्रम कसा होता बघा. सगळ्यात आधी त्या शांत व्हॅक्यूममध्ये एक छोटीशी गडबड झाली, असंतुलन आलं. या गडबडीमुळे फेज बदलू लागला आणि वेळेचा जन्म झाला. मग व्हॅक्यूममधल्या ताणामुळे आणि फेजमधल्या फरकांमुळे ऊर्जा आणि अवकाश तयार झाले. पुढे जाऊन याच फील्डमध्ये काही स्थिर गाठी तयार झाल्या, आपण ज्याला मॅटर किंवा पदार्थ म्हणतो. आणि मग हाच पदार्थ एकत्र येऊन आजचं विश्व तयार झालं. सगळं कसं एकामागोमाग एक मंतिक आहे ना. ओके, तर ही झाली निर्मितीची नवी कथा. पण आपल्या मूळ प्रश्नांचं काय? डार्क मॅटर आणि डार्क एनर्जीचं. चला बघूया ही थिअरी त्या दोन मोठ्या रहस्यांची उकल कशी करते. डार्क एनर्जीबद्दल तर ही थिअरी खूपच सुंदर स्पष्टीकरण देते. त्यांच्या मते डार्क एनर्जी म्हणजे वेगळं काहीच नाहीये, ते फक्त तेच व्हॅक्यूम आहे जे पुन्हा आपल्या मूळ शांत, संतुलित स्थितीत परत जाण्याचा प्रयत्न करतंय. आणि ह्याच प्रयत्नात ते विश्वाला पसरवतंय. म्हणजे कोणतीही रहस्यमय ऊर्जा नाहीच. आणि डार्क मॅटरचं काय? बघा, कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड CMB समजावून सांगण्यासाठी स्टँडर्ड मॉडेलला एका अज्ञात कोल्ड डार्क मॅटर कणाची गरज लागते. पण DVFT मॉडेल काय म्हणतं? ते म्हणतं की त्या व्हॅक्यूम फील्डमधल्या स्थिर गाठी होत्या ना, त्याच गुरुत्वाकर्षणाचं काम करतात. म्हणजे पुन्हा कोणत्याही नवीन अज्ञात कणाची गरजच नाही. आणि यावर या शोधनिबंधाचे लेखक SB थोरवे एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडतात. ते म्हणतात की CMB मधल्या लहरी म्हणजे ॲकॉस्टिक पीक्स या कोणत्याही विशिष्ट डार्क मॅटर कणाच्या अस्तित्वाचा ठोस पुरावा नाहीत. याचाच अर्थ आपल्याकडे जो डेटा आहे त्याला आपण वेगळ्या दृष्टिकोनातूनही पाहू शकतो. तर मग विचार करा, जर ही थिअरी खरी असेल तर त्याचे परिणाम किती मोठे आणि सखोल असतील. आपलं संपूर्ण विश्व, आपलं वास्तव सगळंच बदलून जाईल. हे एक पूर्णपणे नवीन वास्तव असेल. म्हणजे कसं? 1. स्पेस टाईम हे मूलभूत नाही, ते व्हॅक्यूममुळे तयार झालंय. 2. पदार्थ आणि अवकाश वेगळे नाहीत, पदार्थ म्हणजे व्हॅक्यूमचे एक वेगळं स्वरूप आहे. 3. विश्व पसरते म्हणजे स्पेस ताणला जात नाहीये, तर अक्षरशः नवीन स्पेस तयार होतोय.
आणि 4 कदाचित निसर्गातले सगळे मूलभूत फोर्सेस म्हणजे ग्रॅव्हिटी, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम हे सगळं त्याच एका व्हॅक्यूम फील्डचे वेगवेगळे चेहरे असतील. आणि मग शेवटी हा एकच प्रश्न उरतो जो ह्या शोधनिबंधातही विचारलाय. आपलं हे संपूर्ण ब्रह्मांड म्हणजे फक्त एका डायनामिक व्हॅक्यूमची स्वयंसंघटना आहे का? एक असा विचार जो आपल्याला विश्वाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन देतो.